नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत एकदा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे। पाऊस पण मस्त, इकडे मुंबईला पाऊस चालू झालेला आता। फायनली पाऊस व्यवस्थित चालू झाला आहे, म्हणजे पडत होता पण एवढा असा नव्हता, पण आता इकडे पाऊस चांगला पडतो। तर मी आज तुमच्यासोबत ह्याच्या आधी मी तुमच्यासोबत काळ्या वाटाण्याचा सांबार शेअर केली होती रेसिपी, आणि खूप जणांना ती रेसिपी आवडली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे पावसामध्ये अशा ज्या काही रेसिपी असतात ना, तर त्या आवर्जून करायच्या आणि त्या खायला पण छान लागतात, सुंदर लागतात। तर मी आज बनवणार आहे कुळदाचा बिरडा। म्हणजे कुळीद असतात ना, काय काय लोक त्याला हुलगे बोलतात, आमच्याकडे त्याला कुळीद बोलतात। कुळदाची पिठी पण बनवतात, कुळीद मोड काढून त्याची आमटी पण बनवतात, म्हणजेच की बिरडा बनवतात। तर मी आज ती तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। पाऊस खूप मस्त पडत आहे इकडे, आणि अशा सुंदर गार वातावरणामध्ये असे गरम गरम पदार्थ करून खाल्ले ना, तर त्याची चव काय वेगळीच लागते, ते तर मला काय सांगायला नको। तर मंगेशना ना फक्त पाऊस पडला ना की काय पाहिजे असतं, गरमागरम मस्तपैकी भजी, चायचा एक पेला, मस्तपैकी असंच बोलतात ते। पाऊस पडला की बोलतात आज मस्तपैकी भजी बनवायला पाहिजे असो। पण मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे, कुळदाची आमटी कशी बनवतात। तर म्हणजे काळ्या वाटाण्याचा सांबार बनवतात ना, तर त्याच पद्धतीने बनवतो, पण त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट वेगळी लागते। आणि ही अशा म्हणजे मटकीची आमटी, त्याच्यानंतर म्हणजे मोड आलेले जे कडधान्य असतात ना, तर त्याची जी आपण आमटी वगैरे बनवतो ना किंवा भाजी बनवतो, तर ती थंडीतून आणि जास्तीत जास्त म्हणजे अशा पावसाच्या वातावरणामध्ये तर सुंदर लागते। म्हणजे जेव्हा आई आमची, म्हणजे जेव्हा मी लग्नाच्या आधी कसं आम्ही गावी होतो, तर आई आमची पाऊस लागला ना की म्हणजे असं काहीतरी बनवायचे, आणि ते शेतात घेऊन आम्ही लावणीसाठी वगैरे जायचं ना, म्हणजे भात लावणी करण्यासाठी। नाही तर लावणी बोलल्यानंतर तुम्हाला काय वेगळं वाटेल म्हणून मी सांगते। तर जेव्हा भात लावणी असायची ना, तर त्यावेळेला आई आमची मस्तपैकी असे डबे वगैरे भरून मग आम्ही शेतात घेऊन जायचो बाबांबरोबर। कुठे नांगर धरा, कुठे काय करा, दगड काढा, हे करा, भात लावा, नाचणे पेरा, नाचणे मांडायला, तर हे करायला जायचं। आणि ते आई आमची दुपारी मस्त म्हणजे सकाळी यायची, परत घरी जाऊन मग लवकर पटपट सगळं आवरून मग डबा घेऊन यायची परत जाऊन। तर आम्ही तेव्हा तिकडे बसून, बांधावर बसून असे सगळे पदार्थ खूप मस्त मजा केलेली। तेव्हा कसं आपल्याकडे मोबाईल नव्हता आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही ते क्षण आम्ही असे मोबाईलमध्ये कॅच नव्हते केले। तर मी आज तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे। तर कुळदाच्या मोडाची आमटी, तर ती कशी बनवतात, तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया, चला। हे आहेत गावचे कुळीद, म्हणजे गावठी कुळीद आहेत, ते हुलगे बोला, कुळीद बोला, म्हणजे आपल्या इकडे जरा मालवण कोकणी भागामध्ये त्याला कुळीद म्हणतात। तर ह्याची आपण पिठी पण बनवतो। तर हे आहेत हुलगे आणि कुळीद। तर हे आता मी 4 ते 5 तास भिजत ठेवणार, त्यानंतर ह्याला चांगले मोड काढणार। तर दुसऱ्या दिवशी मी आता इथे म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे, संध्याकाळी बांधून ठेवायचे रात्री, आणि सकाळी उठून बघितलात ना तर ते मोड आलेले असतात। आणि हे जे मोने राहिले होते ना, तर ते मी बाजूला काढत होते, कारण की काय झालं की हे मी तेव्हाच पहिल्यांदा साफ करून जर टाकले असते ना, तर तेवढा वेळ माझा जरा म्हणजे वाचला असता। तर मी आधी साफ नव्हते केले। तर हे जे मोने राहिलेले आहेत ना, म्हणजे जे भिजलेले नाहीये, तर ते मी बाजूला काढून घेते, बघा हे इकडे। आणि हे भिजले, हे चांगले मोड आलेले आहेत, एवढे अजून करायचे आहेत। तर आता हे इकडे मी आमटीची तयारी करते, म्हणजेच की तुम्ही उसळ बोला, आमटी बोला, डाळ बोला, काही पण बोलू शकता। म्हणजे डाळ म्हणजे, आणि ते मी जे हे होते ना हे होते ना मोने, ते म्हणजे ते भिजले नव्हते, तर ते इकडे पाण्यात भिजत टाकले होते। तर त्याच्यानंतर मी भाजी पण बनवणार आहे। आणि आता इकडे मी जे कुळीद घेतले, तर ते इथे तव्यावरती भाजून घेणार। हे भाजल्यानंतर काय होतं की जे त्याचे मोड असतात ना, तर त्याला गोडूस लागतात, तर त्याच्यामुळे त्याचे मोड असतात ना, तर त्यांना थोडंसं भाजून घ्यायचं, थोडं हलकं भाजून घ्यायचं। आणि हे तुम्ही जे खातायत ना, तर ते पावसामध्ये खायला खूप सुंदर लागतात। आपल्या म्हणजे तुम्ही पावसामध्ये सूप पण बनवून म्हणजे सूप बोलू शकतात, किंवा असं सर्दी झाली असेल तरी तुम्ही हे पिऊ शकतात, म्हणजे ह्याची तुम्ही आमटी बनवून पिऊ शकता। तर इथे मी आता चांगले भाजून घेतले, पाणी टाकलं, त्यानंतर आता ह्याला 4 ते 5 शिट्ट्या करून, त्यानंतर मग मी इथे हे कुकरमध्ये आता 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार। बाहेर तो एवढा पाऊस लागतोय ना, तर खूप पाऊस पडतोय। आणि आता इथे ही मस्तपैकी गरमागरम अशी आता आम्ही कुळदाची आमटी बनवणार आहे। आणि आज मला उपवास पण सोडायचा आहे, वटपौर्णिमेचा।
तर हे बघा आता 4 ते 5 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आणि हे इथे चांगले असे कुळीत शिजलेले आहेत. म्हणजेच की एकाची 2 डाळी होत आहेत, म्हणजे असे हे होते असे दाबून बघितले ना मी, तर ते चांगले शिजलेले आहेत. तर एका डिशमध्ये मी आता थोडेसे काढून घेते बाजूला. प्रोसेस सेमच आहे, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण ज्यांना आवडतात माझ्या रेसिपी मी त्यांच्यासाठी खास या रेसिपी टाकत असते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा. आणि थंडीमध्ये पण हे आपल्याला हेल्थसाठी आपल्या चांगले असतात थंडीमध्ये. त्यानंतर आता असे पावसाळा चालू झालेला आहे, तर पावसामध्ये पण हे असे चांगले असतात खायला. थोडेसे ते मी थंड करायला ठेवले होते बाजूला काढून, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक करून घेणार. म्हणजे थोडेसे जाडसर असे मी ते ह्याची प्युरी बनवून घेणार, म्हणजे पेस्ट बनवून घेणार थोडक्यात. तर हे बघा या पद्धतीने असं बनवून घ्यायचं. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण, सेम कांदा खोबऱ्याचं वाटण जे आपण काळ्या वाटणामध्ये वापरलं ना, तर तेच वापरायचंय. फक्त करण्याची पद्धत पण सेम आहे, फक्त ह्याची प्रोसेस काय आहे की ह्याला वाटाणे आपण भिजत टाकले होते आणि ह्याला मोड काढायचे. तर हे अशा पद्धतीने मी आता फोडणीची तयारी करून घेते. इथे गॅसवरती मी इथे मस्तपैकी असं गरम व्हायला एक टोप ठेवलेला आहे. तर टोपामध्ये आता आपण फोडणी देणार आहे. थोडंसं तुम्हाला म्हणजे कमी तेल टाकायचं असेल तर कमी तेलामध्ये बनवू शकता, थोडंसं तेलामध्ये बनवायचं असेल तर कमी तेलामध्ये बनवा, किंवा जास्त तेलामध्ये बनवला तरी चालेल. सॉरी. तर त्यानंतर फोडणीसाठी मी इथे लसूण घेतलेला, 4-5 लसूण ठेचून घेतल्या, अर्धा टोमॅटो घेतला कट करून. टोमॅटो हा तुम्ही घाला, कारण की थोडेसे आंबट असेल ना तर त्याची चव जराशी वेगळी येते. आणि जे बेसिक मसाले असतात ना तर तेच वापरायचे आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकायचं, आणि बेसिक मसाले म्हणजे आपला जो लाल मसाला असतो तो, त्याच्यानंतर थोडीशी हळद, आणि म्हणजे तिखट किती प्रमाण पाहिजे तर तुमच्या अंदाजावर आहे. आणि ते थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं गरम मसाला. मी एवढेच मसाले मी काय जास्त असं वापरत बसत नाही. जे घरगुती मसाले असतात ना तर तेच वापरते. आणि आता इथे जी आपण हे मिक्स करून घेतलेलं ना, तर ते आता फोडणी देऊन घेणार आहे. आता टोपामध्ये फोडणी द्यायची. फोडणी देताना थोडासा गॅस स्लो करून घेतला आणि इथे आपली फोडणी झालेली. तर पटकन झाकण माझ्याकडे हातात भेटलं नाही म्हणून मी तो डबा पटकन ठेवून दिला. म्हणजे त्याची जी वाफ असते ना, त्याचा जो स्मेल असतो, वास असतो, तर तो जात नाही. त्याच्यामुळे मी पटकन डबा ठेवला. आणि हे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं, तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी इथे खाली देईनच, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ते तुम्ही नक्की चेक करा. कांदा खोबऱ्याचं वाटण मी कसं बनवते तर हे पण दिलेलं आहे. कितपत तुम्हाला असं पाहिजे असेल, हे ना पिऊन खायला पण चांगलं लागतं. ज्याला कोणाला सर्दी झाली असेल ना तर त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त काय करतो, चण्याचं कालवण बनवतो, म्हणजेच कालण बनवतो. आता सवय झाली आहे कालण म्हणायची म्हणून मी कालणच बोलते. तर त्याच्यामुळे ते खायचं. त्याच्यानंतर कुळदाची आमटी पाहिजे का, मटकीची पिऊन खाऊ शकतात तुम्ही ह्या आमटी. आता पावसाळा चालू झाला ना तर ह्या तुम्ही आवर्जून बनवा. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. तुम्हाला आता कोणत्याही म्हणजे लोकल स्टोअरमध्ये पण हे तुम्हाला हुलगे भेटून जातील, म्हणजे कुळीत भेटून जातील. तर इकडे मस्तपैकी आता उकळी पण आलेली आहे. एका साईडला मी आता कढई गरम करायला ठेवली, कारण की मला ना आज उपवास सोडायचा आहे. तर तिथे मी थोडीशी खीर पण बनवणार आहे. तर उपवासाला आता गोड म्हणून मी थोडीशी शेवयाची खीर बनवणार आहे. तर ह्या पण शेवया ज्या आहेत ना त्या होममेड शेवया आहेत. तर ते मी तुम्हाला सांगेनच. आणि ते कुळदाच्या आमटीला चांगली उकळी आली आहे, म्हणजे कड आलाय म्हणायचं. तर आता तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही ते वरतून टाका, आणि मीठ टाकायचं चवीनुसार. जरी गरम अशी जरी पिलात ना तर एक नंबर टेस्ट लागते. नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कोकणची कन्या या पेजला. आणि तुम्हाला आता सांगते, असा गरम भात आणि ही गरम कुळदाची जर आमटी आपण पिलो तर हा काय टेस्ट येते. ह्याच्याबरोबर तुम्हाला पापड नको, लोणचं नको, काहीच नको. ह्या अशा पद्धतीने बनवा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे रेसिपी. भेटू अशाच एका इंटरेस्टिंग मस्त रेसिपीमध्ये, नाहीतर व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.